हॅलो स्टुडंट्स, तर आता आपण ह्या व्हिडिओजमध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमधला सेकंड जो टाईप आहे पॉइसन डिस्ट्रीब्युशन, त्याचे आणखीन काही एक्झाम्पल बघणार आहोत. तर बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे, इफ 2% ऑफ द इलेक्ट्रिक बल्ब्स मॅन्युफॅक्चर बाय कंपनी आर डिफेक्टिव्ह, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इन अ सॅम्पल ऑफ 100 बल्ब्स. बघा आता इथं सॅम्पल किती आहे 100. मग ह्याच्यासाठी तुम्ही कुठले डिस्ट्रीब्युशन यूज करू शकताय. पण 100 आणि 100पेक्षा जास्त असेल तर मी काय सांगितलं होतं तुम्हाला, कुठलं डिस्ट्रीब्युशन यूज करा, पॉइसन डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. पी किती आहे 2%, दॅट इज 2 डिवायडेड बाय 100. तर आपल्याला पॉइसन डिस्ट्रीब्युशनसाठी काय लागतं, मीन. मीनचा फॉर्म्युला आपला काय आहे, मीन फाईंड करा, एन इंटू पी. एन आहे 100 इंटू 2 डिवायडेड बाय 100 विच इज इक्वल टू 2. ठीक आहे, मीन फाईंड करून घेतला. फक्त आपल्याला मीनच लागतं. आता क्वेश्चनमध्ये पहिला क्वेश्चन काय सांगितलेला आहे, 3 आर डिफेक्टिव्ह, दॅट इज एक्झॅक्टली 3 डिफेक्टिव्ह. 3 आर डिफेक्टिव्ह म्हणजे काय, एक्झॅक्टली 3 डिफेक्टिव्ह. म्हणजे पी ऑफ आर आपला फॉर्म्युला आहे ई रेस टू मायनस एम इंटू एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. एम आपण फाइंड केलेला आहे किती, -2 इंटू 2 रेस टू आर किती आहे, एक्झॅक्टली 3. ठीक आहे. पी ऑफ 3 फाइंड करायचं आपल्याला, 3 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. ठीक आहे. कॅल्सीमध्ये व्हॅल्यूज टाका. काय काय व्हॅल्यूज टाकणार आहे आपण, ई रेस टू -2 इंटू 2 रेस टू 3 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल 0.1804. ओके, हे झालं फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन सांगितलं ॲटमोस्ट 2 बल्ब्स. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटमोस्ट 2 bulbs will be defective. ओके. मग प्रोबॅबिलिटी ॲटमोस्ट 2 म्हणजे काय, पी ऑफ 0 प्लस पी ऑफ 1 प्लस पी ऑफ जास्तीत जास्त 2. ठीक आहे. ॲटमोस्ट 2 म्हणजे 0, 1 आणि 2ची ॲडिशन. बघा एम आपला फिक्सच आहे. एक एक्झाम्पलसाठी मीन चेंज होत नाही. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी चेंज होत नाही, पी पण तोच राहतो. मग बघा ई रेस टू -2 इंटू 2 रेस टू 0 अपॉन 0 फॅक्टोरियल प्लस ई रेस टू -2, इथं आर किती आहे 1 डिवायडेड बाय 1 आर फॅक्टोरियल, आरची व्हॅल्यू 1. ई रेस टू -2 इंटू 2 रेस टू 2 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. सेपरेट सेपरेट व्हॅल्यू फाईंड केला तरी काही हरकत नाही आहे. ठीक आहे. ई रेस टू -2 डिवायडेड बाय एच व्हॅल्यू आहे 0.1353 प्लस ई रेस टू -2 ई रेस टू -2 इंटू 2 रेस टू 1 डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल विच इज इक्वल टू 0.2770. तुम्ही पण व्हॅल्यू चेक करा. ई रेस टू -2 इंटू 2 रेस टू 2 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल 0.2707 प्लस ॲडिशन करा 0.2707 प्लस 0.1353 विच इज इक्वल टू 0.6767. ही झाली प्रोबॅबिलिटी कोणाची, तर जास्तीत जास्त 2 बल्ब डिफेक्टिव्ह असण्याची प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, लक्षात आलं हे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय, द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अन ॲटम डिफेक्टिव्ह इज पी इज 0.005. वॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट एक्झॅक्टली 3 म्हणजे आर एक्झॅक्टली 3 म्हणजे 3चीच प्रोबॅबिलिटी आपल्याला फाईंड करायची आहे इन अ सॅम्पल ऑफ 200. आधी मीन फाईंड करणार. मीनचा फॉर्म्युला काय आहे, एन इंटू पी. एन इंटू पी 0.005, 200 इंटू 0.0005005 1 आला. आता फाईंड करा पी ऑफ आर. फॉर्म्युला आहे ई रेस टू -m इंटू एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. एमची व्हॅल्यू आहे 1, ई रेस टू -1, 1 रेस टू आर. आर आपल्याला फाईंड करायचं आहे एक्झॅक्टली 3, 1 रेस टू 3 डिवायडेड बाय 3 फॅक्टोरियल. ई रेस टू -1 into 3 raised to 1, sorry,
1/3 divided by 3 factorial 0.60613. ठीक आहे, ही झाली प्रोबॅबिलिटी ऑफ एक्झॅक्टली 3 सॅम्पल डिफेक्टिव्ह. ठीक आहे, ही झाली कोणाची प्रोबॅबिलिटी? 3 सॅम्पल डिफेक्टिव्ह असलेली प्रोबॅबिलिटी 0.0613. ठीक आहे, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलेलं आहे, युझिंग पॉइसन डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, कंपल्सरी नाव दिलेलंच आहे बघा, पॉइसन डिस्ट्रीब्युशन. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द एस ऑफ स्पेड. आता स्पेड म्हणजे काय, एस म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे. तर पत्ते सगळ्यांना माहिती आहेत ना? ठीक आहे, टोटल पत्ते किती आहेत? कार्ड्स घरी बसून आता कार्ड्स खेळायचे असतील बघा, टोटल पत्ते किती आहेत? 52. त्याच्यामध्ये रेड किती आहेत आणि ब्लॅक आणि रेड हे किती आहेत? 26 बरोबर. परत याच्यामध्ये 2 टाईप आहेत. कुठले कुठले? ब्लॅक कुठले कुठले पत्ते आहेत? किल्वर आणि स्पिक. किल्वर म्हणजे क्लब आणि स्पिक म्हणजे स्पेड. बघा स्पेड किती आहेत ते? 13. त्याच्यानंतर रेडमध्ये परत 2 टाईप आहेत. एक म्हणजे हार्ट, हा सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, बदाम आणि डायमंड चौकट. ठीक आहे, डायमंड हे पण किती आहेत? 13 आणि 13. त्याच्यानंतर प्रत्येकामध्ये काय काय आहे? एक बघा, प्रत्येकात जॅक म्हणजे जोकर. जोकर किती आहेत? 1 + 1 + 1 + 1. त्याच्यानंतर क्वीन किती आहेत? परत प्रत्येकामध्ये एक. टोटल किती झाले? हे 4. हे किती झाले? 4. आणि किंग राजा किती आहेत? प्रत्येकामध्ये पुन्हा 1 + 1 + 1 + 1 4. हे टोटल किती झाले कार्ड्स? 12. ह्या 12 कार्डनं म्हणतात फेस कार्ड और पिक्चर कार्ड. ठीक आहे, पिक्चर कार्ड हे 12च आहेत आणि उरलेले जे आहेत एक्के ते पिक्चर्स नाही आहेत. हां, तर फेस कार्ड जर म्हटले तर फेस कार्ड किती असतात आपल्याकडे? 12च असतात. आणि जे एक्के आहेत त्यांना म्हणतात एस. ठीक आहे, प्रत्येकामध्ये एक आणि एक एसेस. ठीक आहे, टोटल एसेस किती आहे? 4. एस म्हणजे काय? एक्का. ठीक आहे, प्रत्येकाचा एक एक्का म्हणजे कोणाचा? क्लबचा एक, स्पेडचा एक म्हणजे इस्पिक एक्का, सिल्वर एक्का, बदामचा एक्का आणि चौकड एक्का. म्हणजे प्रत्येकामध्ये एक एस आहे. ठीक आहे, फेस कार्ड किती आहे? तर 12च आहे. मग आता त्यांनी काय सांगितलेलं बघा, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट एस ऑफ स्पेड किती असणार आहे? एक्का स्पिकचा एकच. मग त्यात टोटल पत्ते किती आहेत? 52. मग प्रोबॅबिलिटी किती येणार आहे? 1/52. लक्षात आलं? 1/52 का आलं? एस ऑफ स्पेड इस्पिक एक्का. मग किती आहे तो? 1. आणि टोटल पत्ते किती आहेत? 52. देअरफॉर प्रोबॅबिलिटी इज 1/52. Then he says find the probability that ace of spade will be drawn from a pack of well shuffled. Well shuffled म्हणजे चांगला पिसलेला आपण पॅक घेतलेला आहे. ॲटलिस्ट 1. ठीक आहे, म्हणजे प्रोबॅबिलिटी जी फाइंड करायची आहे ती कोणाची आहे? ॲटलिस्ट 1. ठीक आहे, ॲटलिस्ट 1 म्हणजे काय? 1 2 3 4 5 6 याच्या पुढे अप टू 52. पण ते पॉसिबल नाही आहे. मग आपण काय करणार आहे? त्याच्या आधीचा 1च्या आधीचा नंबर कुठला आहे? 0. तो फाइंड करणार आणि 1 मधून मायनस करणार आहे आपण. इन 104 कॉन्सिक्युटिव्ह ट्रायल्स म्हणजे एन दिलेला आहे 104. मग आता बघा ह्या एक्झाम्पलमध्ये मी काय करणार आहे? तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यावरून आधी काय फाइंड करणार मी? मीनचा फॉर्म्युला काय आहे आपला? मीन इज इक्वल टू एन इंटू पी. एन आहे 104, पी आहे 1/52 विच इज इक्वल टू 2. ठीक आहे, मीन आलेला आहे 52, मीन आलेला आहे 2 आणि आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. आपला फॉर्म्युला आहे e⁻m इंटू m⁻r अपॉन r फॅक्टोरियल. आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे ॲटलिस्ट 1. मग 1साठी मी काय करणार आहे? 1 - p(0) कारण ते पॉसिबल नाही आहे. त्यामुळे त्याच्या आधीचा नंबर 1च्या आधीचा नंबर कुठला आहे? 0.
1 मायनस ई रेस टू मायनस 2 इंटू 2 रेस टू 0 डिवायडेड बाय 0 फॅक्टोरियल. बघा हे आन्सर किती येतं 1 मायनस, ठीक आहे डायरेक्ट करूया का याची प्रोबॅबिलिटी फाइंड करूया. शिफ्ट ई रेस टू मायनस 2 इंटू 2 रेस टू 0 डिवायडेड बाय 0 फॅक्टोरियल विच इज इक्वल टू 0.1353 आणि 1मधून मायनस केलं तर काय होणार याचा आन्सर 0.8647. ठीक आहे, हे झालं आन्सर. हे झालं आन्सर प्रोबॅबिलिटी ऑफ ॲटलिस्ट 1. ठीक आहे, ॲटलिस्ट 1ची प्रोबॅबिलिटी लक्षात आलं कसं फाइंड केली आपण. मग त्याच्यासाठी तुम्हाला आधी काय काय माहिती असणं गरजेचं आहे. कार्ड्स किती आहेत, कुठल्या टाईपचे कार्ड्स आहेत, एस म्हणजे काय, स्पेड म्हणजे काय, क्लब म्हणजे काय, तर हे का तुम्ही नोट डाऊन करून घ्या हे सगळं. आणि इथे प्रत्येक वेळेस एस ऑफ स्पेडच म्हणतील असं काय नाही आहे. 10 ऑफ स्पेड म्हणतील, 10 ऑफ डायमंड म्हणतील, 10 ऑफ म्हणजे 10शी. ठीक आहे, म्हणजे किती असणार आहे 10 ऑफ स्पेड एकच असणार आहे बरोबर ना. स्पेड म्हणजे इस्पिकची 10शी. मग प्रत्येकाची प्रोबॅबिलिटी तुम्हाला विचारतील. फेस कार्ड म्हणतील, मग टोटल फेस कार्ड किती आहेत तर 12. क्वेश्चन नीट वाचा. काय काय लिहून घ्यायचं याच्यामध्ये पहिल्यांदा. याच्यामध्ये दिलेल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला पी दिलेला असणार आहे, एन दिलेला असणार आहे. पी आणि एन दिला असेल तर पहिल्यांदा काय फाइंड करा मीनचा फॉर्म्युला आहे एन इंटू पी. मीन फाइंड केल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन काय विचारले तो व्यवस्थित बघा. ॲटलिस्ट, एक्झॅक्टली, ॲटमोस्ट, त्याच्यानंतर लेस दॅन, मोर दॅन, जो काही क्वेश्चन असेल तो क्वेश्चन नीट वाचा. ती तुमची आरची व्हॅल्यू झाली. आणि मग काय करायचं आहे तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, लक्षात येतं हे. अजून एक एक्झाम्पल बघू आपण. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे. द नंबर ऑफ रोड ॲक्सिडेंट्स मेट विथ बाय टॅक्सी ड्रायव्हर्स फॉलोज द पॉइसन डिस्ट्रीब्युशन विथ मीन. बघा एम आहे 2, मीनच दिलेला आहे. आउट ऑफ 5000 टॅक्सी इन द सिटी फाइंड द नंबर ऑफ ड्रायव्हर्स. क्वेश्चन काय आहे बघा, फाइंड दी नंबर ऑफ ड्रायव्हर्स. फाइंड दी प्रोबॅबिलिटी आहे का नाही, तर नंबर ऑफ ड्रायव्हर्स म्हणून आपल्याला कॅपिटल एन आहे 5000. म्हणजे 5000 मधले असे किती टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत त्यांनी हू डज नॉट मीट अँड ॲक्सिडेंट, त्यांनी एकही ॲक्सिडेंट केलेला नाही आहे असे नंबर ऑफ टॅक्सी ड्रायव्हर आपल्याला शोधायचे आहेत. आणि सेकंड क्वेश्चन काय विचारलं, हू मेट विथ ॲक्सिडेंट मोर दॅन 3, म्हणजे 3पेक्षा जास्त ॲक्सिडेंट केलेले किती टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत. त्याच्यामुळे इथे प्रोबॅबिलिटी आपण फाइंड करणारच आहोत. त्याला इंटू कॅपिटल एन केलं की आपल्याला काय मिळतं नंबर ऑफ जे काय विचारलं असेल तर ते टॅक्सी ड्रायव्हर, नंबर ऑफ बल्ब्स असतील किंवा जे काही आपल्याला विचारलं असेल त्या क्वेश्चनमधलं त्याला इंटू कॅपिटल एन जर दिलं असेल, नंबर ऑफ असा क्वेश्चन असेल तर कॅपिटल एन हा दिलेलाच असतो, म्हणजे ह्याच्यापैकी किती असं. ओके, मग आता बघा पहिला क्वेश्चन काय आहे, हू मेट, हू डज नॉट मेट म्हणजे R0 आहे. ठीक आहे, पहिल्या क्वेश्चनसाठी. मग आपला फॉर्म्युला काय आहे पी ऑफ आरचा, ई रेस टू मायनस एम इंटू एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. मग पी ऑफ 0 म्हणजे असे टॅक्सी ड्रायव्हर्स किती आहेत त्यांनी एकही ॲक्सिडेंट केला नाही आहे तो ई रेस टू 2 इंटू 2 रेस टू 0 डिवायडेड बाय 0 फॅक्टोरियल. बघा ही व्हॅल्यू किती येते, ई रेस टू मायनस 2 रेस टू 0 डिवायडेड बाय 0 फॅक्टोरियल 0.1353. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय सांगितलं आहे, नंबर ऑफ टॅक्सी ड्रायव्हर्स शोधायला सांगितलं आहे. नंबर ऑफ टॅक्सी ड्रायव्हर्स हू डज नॉट मीट अन ॲक्सिडेंट. इज इक्वल टू कॅपिटल एन इंटू पी. एन किती दिला आपल्याला म्हणजे 5000 मधले विचारले इंटू 0.1353 इंटू याला 5000ने मल्टिप्लाय केलं की किती येतं बघा 676.68. ठीक आहे, विच इज इक्वल टू आता हे नंबर ऑफ टॅक्सी ड्रायव्हर आहेत त्याच्यामुळे अप्रॉक्सिमेट किती 677. हा नंबर ग्रेटर दॅन 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल आपण नेक्स्ट नंबर घेतो. म्हणजे 5000 मधले
677 677 टॅक्सी ड्रायव्हर असे आहेत की त्यांनी एकही ॲक्सिडेंट आत्तापर्यंत केलेला नाही आहे. ओके, लक्षात आला. आता सेकंड क्वेश्चन काय विचारलेला आहे, हू मेड विथ मोर दॅन 3 ॲक्सिडेंट. मोर दॅन 3 म्हणजे काय, 4 5 6 7. मग ते पॉसिबल आहे का, कुठेपर्यंत आहे माहिती नाही, एन पण दिलेलं नाही आहे. मग काय करणार आपण, मोर दॅन 3 आहे म्हणजे 4 5 6 7. मग 1मधून P of 0 प्लस P of 1 प्लस P of 2 प्लस P of 3. मोर दॅन 3 म्हणजे काय, 4 पासून स्टार्ट होणार. मग 4च्या आधीचे सगळे नंबर घेतले, त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड करा. ठीक आहे, बघा चेक करा ती प्रोबॅबिलिटी इतकी येते का. 1 मायनस 0.0ची प्रोबॅबिलिटी चेक करा. 0ची तर इथं आहेच माझ्याकडे. ठीक आहे, 1ची 2ची 3ची. ठीक आहे, आणि 1मधून मायनस करून याचा आन्सर 0.1431 एवढं येतं का चेक करा. आता नंबर ऑफ टॅक्सी ड्रायव्हर आपल्याला शोधायचे आहेत. फॉर्म्युला काय आहे, हू, त्याला हा पूर्ण वाक्य, हू मेड मोर दॅन 3 ॲक्सिडेंट. ठीक आहे, 3पेक्षा जास्त ॲक्सिडेंट त्यांनी केलेले आहेत. एन इंटू पी 5000 इंटू 0.1431. तर बघा याचा आन्सर आहे 0.5 विच इज इक्वल टू. ठीक आहे, अप्रॉक्सिमेट एवढे ड्रायव्हर जे आहेत की त्यांनी 3पेक्षा जास्ती ॲक्सिडेंट केलेले आहेत. आता बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, लास्ट एक्झाम्पल बघूया. इफ द प्रोबॅबिलिटी ऑफ अ बॅड रिॲक्शन फ्रॉम ए सर्टन इंजेक्शन इज 0.0001. डिटरमाइन द चान्स म्हणजे डिटरमाइन प्रोबॅबिलिटी. तर प्रोबॅबिलिटीज फाइंड करायची आहे आउट ऑफ 2000 पैकी इंडिव्हिज्युअल्स मोर दॅन 2 विल बी. आर काय आहे इथे पण मोर दॅन 2. मोर दॅन 2 म्हणजे काय, 3 4 अप टू 2000. मग हे काय पॉसिबल नाही आहे. मग आपण काय लिहिणार पहिल्यांदा फॉर्म्युला, एन फाइंड करणार, एम एन पी 2000 इंटू 0.001 विच इज इक्वल टू 2. ओके, मग आता प्रोबॅबिलिटी ऑफ आर, आपला फॉर्म्युला काय आहे, ई रेस टू मायनस एम रेस टू आर आर फॅक्टोरियल. ह्याच्यामध्ये फॉर्म्युला काय आपल्याला सांगितलं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ मोर दॅन 2 गेट बॅड, हे पूर्ण सेंटेन्स इथलं विच इज इक्वल टू पी ऑफ 2 मोर दॅन 2 ना, 3 4 अप टू 2000. आणि काय पॉसिबल नाही आहे, त्याच्यामुळे आपण काय करणार, 1 मायनस पी ऑफ 0 3च्या आधीचे नंबर पी ऑफ 1 प्लस पी ऑफ 2. याच्यामध्ये व्हॅल्यूज टाका. ई रेस टू मायनस एम आहे 2 इंटू 2 रेस टू 0 डिवायडेड बाय 0 फॅक्टोरियल. ई रेस टू मायनस 2 इंटू 1 डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल. ई रेस टू मायनस 2 इंटू 2 रेस टू 2 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल. आणि कॅल्सीवरती याचे आन्सर कॅल्क्युलेट करा आणि बघा आन्सर किती येतं याचं. ठीक आहे, याचा आन्सर आहे 1 मायनस करून. ठीक आहे, डायरेक्ट मला आन्सर सांग एवढं येते का चेक करा. हे 0.3243. ठीक आहे, हे फायनल आन्सर चेक करा इतकं येतं का. ठीक आहे, लक्षात आलं. पॉइसन डिस्ट्रीब्युशन कसं फाइंड करायचं आहे, केव्हा यूज करायचा आहे फॉर्म्युला, ज्या केसमध्ये एन ग्रेटर असेल, एन मोठा असेल, त्या केससाठी आपण कुठलं डिस्ट्रीब्युशन यूज करणार आहे, पॉइसन डिस्ट्रीब्युशन. ओके, थँक्यू स्टुडंट्स.